मित्रांनो, नुकतंच आपण बघितलं तर भारताचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे नवीनच बनलेले आहेत सूर्यकांत शर्मा यांनी नुकतंच एक विधान केलं किंवा त्यांच्या तोंडामधून असं आलं की जे बेरोजगार युवक आहेत, ज्या युवकांना नोकऱ्या नाहीत किंवा जे नोकरीसाठी तडफडतात किंवा बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या इंटरव्ह्यूच्या नावाखाली ज्यांची फसवणूक होते, प्रचंड वेळ वाया जातो, पैसा वाया जातो आणि अशा प्रकारचे जे तरुण आहेत ते वेगळ्याच बेड्यामध्ये अडकले जातात. आणि आपण जर बघितलं एखाद्या व्यक्तीला चांगलं शिकून किंवा चांगली डिग्री असून किंवा चांगल्या प्रकारचं नॉलेज असून जर का एका विशिष्ट ठिकाणी त्याला आपल्या अमूल्य अशा वेळेचा किंवा अमूल्य अशा ज्ञानाचा सेवा देण्यासाठी जर का फायदा होत नसेल किंवा त्यांना डावललं जात असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर बरीच सारी जी मुलं आहेत ती स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून खूप साऱ्या परीक्षा देतात आणि डिप्रेशनमध्ये जातात किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर नुकतंच जे नोकऱ्यांचं प्रमाण आणि मुलांची शैक्षणिक गुणवत्ता यांच्यामध्ये असलेली जी दरी आहे, या दरीच्या माध्यमातून ज्या वेळी विद्यार्थी एखाद्या सरकारी असेल, प्रायव्हेट असेल किंवा सेमी प्रायव्हेट असेल या दप्तरांच्या पुढे किंवा या कंपन्यांच्या पुढे ज्या वेळेला लाईन लावतात आणि ती लाईन लावूनसुद्धा ज्यावेळी त्यांना नोकऱ्या मिळत नाही त्यावेळी त्यांची काय अवस्था होते, त्यांचं अंतर्मन जे आहे ते त्यांना कसं चावतं हे ज्याने या प्रक्रियेतून जो व्यक्ती गेला आहे त्यालाच ते समजतं. आणि म्हणून जे भारताचे CGI आहेत सूर्यकांत शर्मा त्यांनी असं स्टेटमेंट केलं की जे बेरोजगार युवक आहेत, ज्यांनी अशा प्रकारचं वातावरण अनुभवलं, ते जे युवक आहेत ते झुरळांसारखं वागण्याचा प्रयत्न करतात किंवा ते झुरळांसारखं करतायत की काय, असं एक स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की हे जे युवक आहेत, ज्या युवकांवरती अशा प्रकारची आज वेळ आलेली आहे, आज आपला देश संपूर्ण जगाच्या माध्यमातून आज आपण बघितलं तर नुकतंच इराण असेल, इराक असेल किंवा अमेरिका असेल यांच्या युद्ध परिस्थितीमधून देश कोणत्या परिस्थितीतून जातो आहे हे आपण नुकतंच पाहत आलो. ज्यावेळी अशा प्रकारच्या निवडणुका होतात, अशा प्रकारचे इलेक्शन्स येतात, त्यावेळी आपली जी इलेक्शन्सची बाजू आहे त्या मजबूत करायच्या, इलेक्शन लढवून घ्यायचं, इलेक्शनसाठी भरभक्कम जो पैसा आहे तो आपल्या पक्षांच्या माध्यमातून मोठमोठ्या रॅल्या काढून उद्ध्वस्त करायचा, देशाचा टॅक्सचा जो पैसा आहे तो अशा पद्धतीनं आपल्या पक्षांच्या माध्यमातून उधलपट्टी करायची. हे जे आहे ते जे देशाचे CGI आहेत सूर्यकांतजी यांना दिसत नाही. पण जो तरुण या ठिकाणी गरिबीतून आपलं जे स्वतःचं राहणीमान आहे तो उंचवण्याचा प्रयत्न करतो आहे, गरिबीतून शिक्षण घेऊन अशा प्रकारच्या शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यासाठी धडपडतो आहे, प्रयत्न करतो आहे, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या देशाची जी सूत्र आहेत ते आपल्या हातामध्ये घ्यायचं काम करतो. त्या तरुणांना ज्यावेळी अशा प्रकारच्या नोकऱ्या मिळत नाही, ते अशा प्रकारे लाईनमध्ये उभे राहतात, त्यावेळी अशा प्रकारचं जी स्टेटमेंट आहे ते या तरुणांचं जे आहे आपण बघितलं तर त्यांना नीच समजणारी अशा प्रकारची ही जी वक्तव्य आहेत, तरुणांना कमी समजण्याची किंवा आपल्या देशातील जो तरुण आहे तो टाकाऊ आहे की काय अशा प्रकारची वक्तव्य ही देशाचे जे CGI आहेत त्यांना सोबत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्ञानाच्या किंवा न्यायाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची देशाच्या जो येणाऱ्या देशाचा भावी जो आपण जर बघितला तर धनी आहे किंवा देशाचा एक युवक म्हणून एक प्रौढ असा संपत्ती म्हणून त्याकडे आपण बघत असतो, त्या तरुणांबद्दल, अशा प्रकारच्या युवकांबद्दल, युवतींबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य हे जे CGI करतात ते अतिशय खेदजनक आहे. आपण बघितलं तर अशा प्रकारच्या लाईनमध्ये उभं राहत असताना जे विद्यार्थी कठोर मेहनत घेतात, कित्येक मुलं जे आहेत ते आपल्या खेड्याकडून शहरांकडे अभ्यास करण्यासाठी येतात. आपण बघितलं तर आपले जे आईवडील आहेत आपल्या परिवाराचा त्याग करतात आणि कित्येक वर्ष 2-3 वर्ष
एखाद्या विशिष्ट आपण जर बघितलं तर परीक्षेचा अभ्यास करत असतात. आणि म्हणून या तरुणांपर्यंत जर का आपणाला नोकऱ्या पोचवता येत नसतील, या तरुणांची आपणाला मतं घ्यायची आहे, पण त्यांना तशा प्रकारच्या योग्य गुणवत्तेसाठी त्यांना तशा प्रकारचं जर व्यासपीठ आपणाला उभं करता येत नसेल, तर कृपया एखाद्या जखम झालेल्या गोष्टीवरती जसं एखादं मीठ चोळल्यानंतर ती जी जखम आहे ती जशी घाव घेते, तसंच प्रकारचं जे वक्तव्य आहे ते या ठिकाणी CGI यांनी केलेलं आहे. मागे जे CGI झाले ते आपण बघितलं की कसे बाबा आणि बुवांच्या नादी लागलेले आहेत. तशा प्रकारचं हे जे वक्तव्य आहे ते या ठिकाणी सूर्यकांतजी शर्मा यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून जी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानी असते, जी व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या तरुणांना एक चांगली दिशा देण्याचं काम करते, किंवा एक व्यक्ती अशा प्रकारच्या न्यायप्रविष्ट जागेवरती बसून या विद्यार्थ्यांना न्यायाची भाषा करण्याऐवजी त्यांच्या या गुणवत्तेवरती तशा प्रकारची मीठ चोळण्याची जी वक्तव्य आहेत ती करते, त्यावेळी अतिशय खेदजनक अशी जी परिस्थिती आहे ती तरुणांमध्ये उत्पन्न होते. आणि म्हणून आपण जर बघितलं तर याला जे कारणीभूत आहेत, आज आपण बघितलं तर देशातील जे तरुण आहेत ते उच्च शिक्षित आहेत, म्हणजे पुस्तकी नॉलेज भरपूर आहे, पण आपणच अशा ज्या विद्यार्थ्यांना आहेत ते वेगवेगळ्या आपण बघितलं तर बाबांच्या माध्यमातून, बुवांच्या माध्यमातून त्यांची जी ही मने आहेत ती कुठेतरी आपण उद्ध्वस्त करतो आहे की काय. आज आपण बघितलं तर देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे बाबा आहेत, जे बुवा आहेत, ते या तरुणांचं जे जीवन आहे ते उद्ध्वस्त करताना आपण कित्येक व्हिडिओ या ठिकाणी बघत आहोत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देशाची जी संपत्ती आहे तो तरुण असेल, तरुणी असेल, किंवा नुकतीच विद्यापीठांमधून बाहेर पडणारी जी मुलं आहेत ती येणाऱ्या काळामध्ये देशाचं नेतृत्व करणारी फार मोठी संपत्ती आहे. आणि म्हणून अशा देशाच्या संपत्तीवरती जर का आपण अशा प्रकारची टीका करत असतो तर येणाऱ्या काळामध्ये आपण आपला जो देश आहे तो कुठेतरी मागे घेऊन जातो आहे की काय, किंवा अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून आपण तरुणांना त्यांचं जे मानसिक खच्चीकरण आहे ते करतो आहे की काय, याकडे आपल्याला बघावं लागेल. आणि म्हणून एक CGI म्हणून देशाच्या न्यायप्रविष्ट जागेवरची एक प्रमुख व्यक्ती म्हणून त्यांच्या या वक्तव्याचा या ठिकाणी आपण निषेध केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं देशातील जे शिक्षित तरुण आहे, शिक्षित तरुणी आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं आरोग्य असेल, शिक्षण असेल, किंवा दळणवळण असेल, किंवा आपण बघितलं की गुणवत्तेनुसार त्यांच्या कलेला वाव द्यायचं जे काम असेल ते सरकारची फार मोठी जी जबाबदारी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही आहे. आणि म्हणून केवळ इलेक्शनच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सांगायच्या आणि आपण मात्र जग वारी करून या ठिकाणी यायचं, अशा प्रकारची जी स्थिती आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे ती देशाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मागे घेऊन जाईल की काय, हेच आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक जो मुलगा आहे, मुलगी आहे, तरुण आहे, तरुणी आहे, युवक आहे, जे विद्यापीठातून बाहेर पडतात, त्यांना जर का अशा प्रकारची भाषा आपण वापरत असू तर नक्कीच आपला देश कसा पुढे जाईल की मागे येईल, याकडे कटाक्षानं आपणच आपल्या मनाला विचारलं पाहिजे, प्रश्न निर्माण केले पाहिजेत. जर का आपण प्रश्न निर्माण केले तर येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती कोणीतरी या युवकांची साथ देईल, नाहीतर हे असंच चालू राहील की काय असं वाटतं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधून मला हेच मांडायचं होतं. तुम्हा सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो आणि या व्हिडिओमधून तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय भीम. चीफ जस्टिस जे आहेत त्यांना कदाचित हे म्हणण्याचं स्वातंत्र्य असेल, कारण एका विशिष्ट प्रकारची जी मनुवादी विचारसरणी आहे ती इथल्या जो SC आहे, ST आहे, OBC आहे, यांना विशिष्ट अशा मानसिकतेतून बघते. आणि त्यामुळं हे जे लोक आहेत ते त्यांना तशाच पद्धतीने झुरलासारखे आणि वेगवेगळे जे तुम्हाला माहीत आहे कसे दिसतात, कारण ते विशिष्ट भागातून बाहेर आलेले आहेत आणि त्यांचा अतिशय गर्व जो आहे तो त्यांना आहे.
आमच्याकडे गावी जर आपण बघितलं तर गोचड्या असतात गुरांच्या अंगावरती. त्या गुरांचं जे आहे ते रक्त पिळवटतात किंवा रक्त खेचत असतात, ते आपण बघितलेलं आहे. तसंच या लोकांनी जे आहे, या मानसिकतेच्या लोकांनी देशाच्या ज्या महत्त्वाच्या जागा आहेत, ज्या SCच्या आहेत, STच्या आहेत, OBCच्या आहेत, या जागा गव्हर्मेंटच्या कोट्यातून आज देखील भरलेल्या नाही आहेत. आणि त्या जागांवरती अशा प्रकारे राजकारण करून छुप्या पद्धतीनं त्या जागा बळकवायच्या आणि इथले जे झुरळांसारखे असणारे जे लोक आहेत त्यांना मात्र अशा प्रकारे लाईनमध्ये तासनतास उभं ठेवायचं आणि त्यावरती त्या जखमीवरती अशा प्रकारची रेघाटी ओढायची. हे काम या लोकांनी या ठिकाणी चालवलेलं आहे. इथला जो तरुण आहे तो देश असेल, धर्म असेल, देव असेल यांच्या माध्यमातून त्याला गुंतवून ठेवायचं आणि आपण मात्र त्या देवाच्या नावावरती ते जे लोणी आहे ते कित्येक वर्ष खात बसायचं. अशा प्रकारची मानसिकता या लोकांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. त्याला जबाबदार देखील आपले जे नेते आहेत, जे अशा पद्धतीनं पुरोगामित्वाचा खोटा जो बुरका आहे तो पांघरतात आणि त्यांचंच काम छुप्या पद्धतीनं पुढे चालू ठेवतात. त्याच लोकांनी या लोकांना अशा पद्धतीनं जागा करून दिलेल्या आहे. आणि म्हणून इथल्या तळागाळातील कष्टकरी, गरिबीत जीवन जगणारा जो विद्यार्थी आहे तो ज्यावेळी अशा प्रकारच्या लोकांची शिक्षणाच्या माध्यमातून तुलना करण्याचं काम करतो, प्रयत्न करण्याचं काम करतो, त्यावेळी अशा प्रकारच्या वक्तव्यांच्या माध्यमातून त्यांचं कसं जे आहे ते या ठिकाणी हानी केली जाते. त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो कसा या ठिकाणी बारगळला जातो याचं उत्तम उदाहरण CGI सूर्यकांतजी यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्व जे लोक अशा पद्धतीनं आपला गुणांच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या भावना दुखावण्याचं काम CGI जस्टिस यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा या ठिकाणी पुन्हा एकदा निषेध करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांची या ठिकाणी